मॅच सुरुवात होतोय. दिलीपजी लोखंडे यांच्याकडनं कॅश प्राईज आहे. पहिल्याच चेंडूवरती विकेट आणि पहिल्या चेंडूवरती षटकार किंवा पहिला षटकार पहिल्या विकेटसाठी 500 आहेत. आणि अजयजी जाधव यांच्याकडनं कॅश प्राईज आहे पहिल्या 2 सिक्ससाठी 1000 रुपये. चला दोन्ही बाजूला बघितलं यारी दोस्ती आहेत. तेरी मेरी यारी आज देखे की दुनिया सारी. तसं आहे खेळी तसंच आहे. आणि मोहन दादा आहे तर त्याच्याकडनं साठी नक्कीच तो एक खंबा का सकाळपासून तो बघतोय आपण. फक्त ब्रँड नाही माहिती अजून आपल्याला. आता ब्लेंडरचं असेल तर मैदानावरती बवंडर येणार आहे. ब्लेंडर आहे पण बवंडर येणार आहे. वादळ येणार आहे. चला मॅच लावायची सुरुवात. एकदा या भीमनगर ए बी साठी एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. कारण कोणीही जिंको इथे आपली टीम जिंकणार आहे. भीमनगर जिंकणार आहे. भीमनगर ए वर्से भीमनगर बी. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. मदन यांनी जर विकेट घेतला तर राजेंद्र गवारी याचकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आता या मॅच मध्ये ना स्कोअर आणि बॉल कमी बोलावं लागतील, प्राईज जास्त बोलावं लागतील. तसंच चित्र मात्र पाहायला मिळेल. चित्र आणि विचित्र मात्र पाहायला मात्र मिळेल का? अगदी षटकारावरती संग्राम पाहतोय. फक्त पैशांचा उधळण मात्र पाहायला मिळेल. यावर उंचावर मात्र मांडण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. मिस्टर महेश चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडू मात्र निघून जाईल वन बाउंडच्या स्वरूपात. हा येईल पुनश्च खणखणीत आणि दणदणीत चौकार. 4 धावा. तुम्ही भिडा किती मला लाडा किती द्यायचा जेवढा त्रास द्यायचा जेवढा त्रास. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा वास. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा वास. पहिल्या आणि गौरवच्या बॅटमधनं चौकार आला. आणि गौरवचा कॅच जर कोणी टिपला की कोणी सोडल्यावरती बक्षीस आहे. गौरवचा कॅच जर कोणी सोडला त्याच्यासाठी बक्षीस आले. कॅच पकडो नाही कॅच छोडो इनाम पाओ. दिखाओ पे मत जाओ अपनी अक्कल लगाओ. हो चेंडू चाला बॉन्ड लाईन जवळ. महेश थोडंसं टेन्शन मध्ये होता. मागे एक चौकार आला होता. त्यानंतर फिल्डिंग देखील होताना आपण पाहतोय. 2 धावाच्या चेंडूवरती पूर्ण धावफलक जाऊन पोहोचलाय तो आता 6. 1 रन. 5 धावा या फलकावरती लगावल्या गेल्या. ज्या मॅचच्या आपण आतुरतेने वाट पाहत होता तो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दखल होते. तो मिस्टर तुफान नावाचा फलंदाज. तुफान फलंदाजी करेल का? यावेळी थोडंसं मारण्याचा प्रयत्न जरूर. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू 1 धावा परिपूर्ण आणि एका धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. अगदी पाहिलं गेलं तर मॅच दोन्ही संघ आपल्या गावातलेच आणि पूर्ण गावकरी मात्र वाट बघतायत कोणाच्या हाती मात्र हा सामना मात्र सुपूर्द होईल. नाही फक्त मॅच नाही बघत आहे, कोण कसा खेळतो तेही बघतायत. त्याच्यामुळे प्रत्येकावरती नजर आहे. पण कोणी जिंको म्हणून म्हटलं ना भीमनगर संघ जितका प्रयत्न या स्पर्धेसाठी केलाय. व्हाईट बॉलचा इशारा या स्पर्धेसाठी म्हणजे भीमनगर विकास मंडळाने भरपूर प्रयत्न केला होता. त्या प्रयत्नामध्ये या दोन्ही टीममध्ये जे खेळाडू आहेत ना त्यांनी साथ दिलेली आहे. त्याच्यामुळे मॅचही चांगला आहे आणि ही स्पर्धा देखील चांगली आहे. ज्याची आज 14 संघ आज दिवसभरामध्ये खेळले. आता ती कहाणी आहे ना ती आता एंड ऑफ द डे त्या टॉप 4 वरती येऊन थांबणार आहे. खरोखरच ॲब्सोल्यूट आपण पाहू शकाल. अगदी 4 संघ आपण पाहू शकाल आता मात्र येतील. यावेळी मारण्याचा प्रयत्न जरूर तितक्या ताकदीचा चेंडू यावेळी हाताळला गेला. कारण दोन्ही संघ एकाच गावातील आहेत. कारण त्या गोलंदाज माहीत असेल की माझा कुठला खेळाडू कुठल्या दिशेला खेळतो, त्याला कुठला चेंडू टाकायचा याचा परिपक्व आणि याचा अभ्यास हा प्रत्येक खेळाडूला मात्र असतो. एकमेकांना ओळखून आहे म्हणून म्हटलं ना यारी दोस्ती आहे. एकमेकांना यारी दोस्ती आहे, मैत्रीचे संबंध देखील आहेत. ऋणानं बंध देखील एकमेकांचे जोडले गेले आहेत. पण क्रिकेट आहे त्याच्यामुळे प्रयत्न करणार प्रत्येकजण आपल्याला जिंकण्यासाठी. प्रत्येक येतोच मैदानावरती तो जिंकण्यासाठी आणि तेहीच प्रयत्न दोन्ही संघ देखील करताना दिसणार आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. भरपूर हिट बिग हिट आणि आजच्या दिवसातला सर्वात लांब लचक षटकार. थँक्यू. आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर सर्वात लांब वरचा षटकार होता आणि लांब ठिकाणी मारलाय. त्या क्षेत्रामध्ये जास्त सिक्सर नव्हते आले. पण हा फलंदाज असा आहे की जो जिथे लांब लचक षटकार मारायचे तिथे हा षटकार ठोकला गेला आहे.
आणि तुम्ही उल्लेख देखील केला होता म्हणजे तुफानचा, आणि त्याचं नाव सूरज आहे. त्याच्यामुळे सूरज एक आता सकाळपासून आपण तलबला होता. चला वेळ 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 कमी आहे आपल्याजवळ. चला घाई करायची, जास्त वेळ आपण दडवायचा नाहीये. जरी आपला संघ जरी असला परंतु प्रत्येकाला वेळेची ताकीद आहे, प्रत्येकाला वेळ ही समान असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. अगदी चांगला षटकारांचा वर्षाव केला गेला. ज्याप्रमाणे तुकाराम सरांनी म्हटलं की आजच्या दिवसातील सर्वात लांब लचक षटकार जो ठोठवण्याचा विक्रम मात्र केला गेला त्या फलंदाजाने. सुपर बॅटिंग मात्र म्हणावे लागेल. चला थोडंसं घाई करायची, जास्त वेळ आपण घ्यायचं नाहीये. आतापर्यंत संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावा. धावाची संख्या आहे 13 आणि हाच आहे मॅचचा आजचा दिवसातील सर्वात मोठा फेरा. काय होईल आणि नक्कीच सगळ्यांनी मात्र घेरलाय तो मोठा घेरा. घेरा आहे नक्की, चांगला उल्लेख तुम्ही केला, कारण 13चा फेरा चुकवताना बरेच जण कमी पडतात. 13 आकडा असा आहे, 13 आकडा तसा आहे, कारण हा फेरा चुकवताना बऱ्याच वेळा कमी पडताय. पण वेळ जास्त चाललाय, वेळ 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 जास्त चाललाय. आता याच्यापेक्षा जास्त आपल्याला चांगला करायची. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. सूरज आहे एक डोक्यावरती चमकणारा सूर्य आणि मैदानावरती आता चमकण्याचा प्रयत्न करतोय सूरज. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. नावाचा उल्लेख केला गेला सूरज. नक्की सूरज मात्र अस्ताला जाईल का यासाठी लक्ष मात्र वेधून राहिलं गेलंय. त्यावेळी सुरेख मात्र चेंडू नक्की उडवला गेलाय. चेंडू कितपर्यंत निघून जाईल, चेंडू मात्र हवेमध्ये तरंगतोय. येस इट इज अ गॉन. सुरेख झेल टिपलाच जातोय आणि तंबूच्या स्थळाला परतावा लागेल. ऐकू एक छोटीशी धून. थँक्यू. नक्कीच पण या मॅचची उत्सुकता किती आहे बघा. आपला छोटा एक क्रिकेटर आहे सिद्ध, आणि तो देखील आता तयार आहे, बॅट घेऊन तयार आहे. तोही बघतोय, कारण हा मॅच तोही ज्या म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव दिसून येतात की किती इन्व्हॉल्वमेंट, किती या मॅचमध्ये समरसता आता पाहिले आहेत. कारण किती प्रेक्षक वर्ग या आता मॅचमध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व झालेले आहेत ते दिसत आहेत. गडी बाद झालाय, नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय. मिस्टर राहुल नवीन फलंदाज दाखल होतोय. आपण पाहिलं तर अगदी उजव्या बाजूला संपूर्ण महिला वर्ग आपल्या स्वतःच्या गावासाठी गावाची मॅच बघण्यासाठी नक्की आपण इथे हजर आहात. नक्की जिंकेल आणि कोण मात्र पराभूत होईल असं त्यांचं सुद्धा लक्ष मात्र वेधून राहिले गेले. कोणाला नक्की चेअरअप असेल यासाठी लक्ष प्रत्येकाचं आहे. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले गेले तर दिलीप लोखंडे यांच्याकडून आरोप पारितोषिक पाहायला मिळतोय. यावेळी राहुल मारण्याच्या प्रयत्नात थोडस चुकी मात्र करताना पाहायला मात्र मिळेल का, तितक्या ताकदीचं फील्ड पाहायला मिळते. अगदी एकच धावेवर समाधान आणि एका धावेने जर संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावा. 16 धावा आणि 2 षटकांचा मॅच आहे, त्याच्यामुळे जास्त घाई थोडीशी करायची आहेत. धावा दाखल 16 लेग स्टंपच्या बाहेर आहे, लेग स्टंपच्या बाहेर आहे. पहिलं सोडून दिलं. नक्की जसं तुम्ही आज 8 मार्चचा उल्लेख केला महिला दिनाचा, असा उल्लेखाने फार मोठ्या संख्येनं महिला देखील इथे आलेल्या आहेत. मिस स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे. जोपर्यंत पोचेल तोपर्यंत 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की काय, 2 धावा चेंडूवरती पूर्ण. आणि एका काय चांगल्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख करता, यशस्वी पुरुषामागे नक्कीच स्त्रीचा असतो. पण स्त्री म्हणजे काय, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व आणि स्त्री म्हणजे कर्तृत्व. या सगळ्या गोष्टीचा समावेश असतो. माती आणि माता फक्त वेलांटीचा फरक असतो, पण दोन्ही आपल्याला नेहमीच चांगलं काम देते. माती नाव देते आणि माता जी आपल्याला जन्म देते. त्याच्यामुळे आज महिला दिनांचा जो सन्मान आज आपल्या पूर्ण देशभर केला जातोय. आज 8 मार्चचा दिवस आहे. खरोखर खूप सुरेख आपण उल्लेख केला. यावेळी उंचावर मात्र मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू मात्र कितपर्यंत निघून जाईल, झेल मात्र टिपता येईल का, यावेळी थोडंसं जजमेंट मात्र चुकवलं गेलंय आणि यावेळी किती धावांचा पाठलाग करावा लागेल. अगदी 2 धावाचा पाठलाग सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने जर संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 21 धावा. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. 20 रन आणि इतक्या जोरात धावत गेले होते, चेंडूला पाहिलं पण नव्हतं, इतक्या पुढे गेलं होतं. खेळण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू आदळलाय आणि अपील आणि विकेट. गडी बाद झालाय. थँक्यू.
यानंतरचा आपण मॅच जो आहे तोही करणार, पण आता स्कोर काय झालाय 21 21 झाल्यात आणि दोन्ही टीमचे मिळून 22 खेळाडू मैदानावरती आहेत भीमनगरचे आणि 22 धावा करायचे आहेत. 22 धावा करायचे आहेत, पण मॅच एक साईड संपलाय. जसा एखादा चित्रपट आहे, इंटरव्हल होतो, इंटरव्हल झाला आहे, इंटरव्हल नंतर मॅच चालू होणार आहे, त्याच्यामुळे मजा येणार आहे. खरोखर आपण पाहिल्या गेलं तर धावसंख्या दिल्या गेल्या तर खऱ्या अर्थाने जर संघाची धावसंख्या पाहिली गेली तर 21 धावा बॅटर पॅचच्या साह्याने आणि 22 धावा ज्यामुळे उल्लेख केला ए आणि बी 11-11 तब्बल 22 आणि जिंकण्यासाठी सुद्धा 22 धावांचा उल्लेख आपण केला गेला. सुपर. पुढे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा क्रिकेटचा रणसंग्राम. ऐकूया आमच्या डिस्की जॉकीला. येस डीजे. मार्केट आता आपलं आहे. स्वतःच्या धुंदीत जगतोया, रायल बनून बघतोया, हे स्वतःच्या धुंदीत जगतोया, रायल बनून बघतोया, वाटलं मनाला काही करायचं कधी भीती पाणी करतोया, झेड पाडी न कानाखाली काढी न बोलायची टाक तुझी काय रे, शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही रे, शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा मी. थँक्यू. रानगाव टीम कॅप्टन, बिरवाडी कॅप्टन, रॉयल फायटर सोपारा कॅप्टन. आपण तिन्ही कॅप्टन यायचं आहे. बिरवाडी, रॉयल फायटर, रानगाव तिन्ही टीम विनर आहेत. कॅप्टन आपण या. तर दरम्यान आपण पाहू शकाल अगदी येणाऱ्या 12 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष मात्र दिलं गेलंय. ज्याप्रमाणे उल्लेख केला गेला 11+11 तब्बल 22 धावा आणि 22 धावांचा नक्की लक्ष मात्र गाठावा लागेल. तो नक्कीच भीमनगर बी संघाला. चला घाई करायची आहे. आपण विनंती, आपण आयोजक आहात, आपण सुद्धा थोडंसं त्याचं वेळेची ताकीद, वेळेचं पण बंधन असेल. विनंती आहे बिरवाडी संघाचा कर्णधार रॉयल फायटर सोपारा. समोरनं थोडंसं बाजूला, कारण मॅचही दिसू द्या, मॅच दिसू द्या फक्त.
खास मोहन पाटील यांच्यासाठी हे गाणं लावलं होतं. कृपया खेळाडूंना विनंती असेल, बिरवाडी संघ थोडंच बाउंड्री लाईनच्या बाहेरून जायचं आहे, आपण असं निवेदन असेल. जर संघाची धावसंख्या आपण एकंदरीत पाहिली गेली तर संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 6 धावा. सुपर बॅटिंग. ड्रोनच्या माध्यमातून काही क्षणचित्र मात्र नक्कीच टिपली जाते, आपण पाहू शकाल. चांगला गुड वर्क, गुड जॉब पाहायला मिळते. DNB यांच्या माध्यमातून एक थेट लाईव्ह प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या आपण क्रिकेटचा आनंद आपण घेऊ शकता. संपूर्ण लाईव्ह जुळलेल्या प्रेक्षकांचं पुनश्च एकदा आमच्या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खूपच चांगली अशी गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल यापैकी. इट इज अ गॉन, फर्निचर इज अ डॅमेज, बॅक टू दी डगआउट. विकेटांची पडझड मात्र सुरूच आहे. तंबूच्या असल्याला परतावं लागेल फलंदाजाला. बॅक टू दी डगआउट. येस DJ. धन्यवाद. रुपेश यांनी खूपच सुंदर असं नृत्य मात्र सादर केला गेला. आपण पाहतोय खूपच देखणं असं एक मोहन, एक चांगले एक डान्स करण्यामध्ये माहीर असते मिस्टर मोहन, एक आनंद व्यक्त करताना पाहायला भेटतोय. प्रथमेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दखल होतोय आणि संघाच्या धावसंख्येचा आपण विचार केला गेला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 6 धावा. आणि आतापर्यंत चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर तब्बल 4 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत आणि षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. आणि बघा आता चलबीच्या चालले डगआउटमध्ये तर कॅमेराही तिथे येणार आहे, कॅमेराही तिथे येणार आहे. जसं मॅच पुढे जाईल. अकोटाप्याचा चेंडू होता, मिस केलाय. चेंडूला भरपूर काय चाललंय, डान्स आहे, सेलिब्रेशन आहे, डान्स आहे, सेलिब्रेशन आहे, एन्जॉयमेंट आहे, सर्व काही या मॅच मध्ये चाललंय. भीमनगर A वर्सेस भीमनगर B मध्ये मॅच सुरू आहे. जिंकला तरी भीमनगर संघच असेल आणि हरला तरी भीमनगर संघच असेल. स्वतःचा घरचा संघ जेव्हा आपल्या स्वतःच्या मैदानामध्ये खेळतो तेव्हा एक वेगळी ऊर्जा असते, ती ताकद असते, ती कौशल्य असते, ती पॉवर असते. सोयरी चेंडू आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 7 धावा. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. 7 अजूनही 15 धावा करायचे आहेत. 15 धावा अजूनही करायच्या. 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. लवकर विकेट गमावलाय, त्याचाही फटका बसलाय. एकच पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा आहेत फलकावरती 6 चेंडू आणि 6 चेंडू मग करायचे आहेत. 15 धावा. एक धून ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया. DJ. रवि पहिलवान आला ग पहिलवान आला पहिलवान आला ग पहिलवान आला माझीच नजर लागल त्याला माझीच नजर. चला धन्यवाद. चला घाई करायची जास्त वेळ आपण दडवायचं नाही. आपण पाहू शकाल भीमनगर विकास मंडळ यांच्या सौजन्याने संपूर्ण मॅचचं आयोजन केलं गेलंय आणि बौद्ध समाजाचे क्रिकेटचे सामने आपण पाहू शकाल DNB यांच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळते. चला जाऊया. येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. बघा स्क्रीनवरती सर्व आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. आता बऱ्याच काही गोष्टी आहेत आणि ड्रोनच्या सहाय्याने देखील दृश्य टिपली गेले आहेत. 6-15 कव्हरच्या डोक्यावर चेंडू चाललाय. वाईडिश लॉंग आपल्या क्षेत्ररक्षक काय पाठलाग. लॉंग चेस फॉर द फिल्डर. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. शाबासचा आवाज आलाय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पण त्या शाबाससाठी एक मोठा फटका पाहिजे, एक सिक्सर पाहिजे. षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अजय जाधव यांच्याकडनं सिक्सर 500. ऑप्शनच्या बराच बाहेर. इथे एकाच खेळाडूने जवळपास 2 रन पूर्ण केले असतील या साईडनं त्या साईडनं. खूपच चांगली यावेळी खेळी मात्र साकारली गेली. फलंदाज मात्र स्ट्राईक मात्र सोडत नाहीये. ज्याच्याकडे परिपक्व आहे, एक्सपिरियन्स मात्र दाखवेल का, षटकार मात्र मारेल का, लक्ष मात्र वेधून राहिलं गेलंय. यावेळी पुनश्च चेंडू मात्र स्वार करून मात्र निघून जाईल. हा इथं पुनश्च स्वैरी चेंडू वाईड आणि एक धावेने संघाच्या धावसंख्येत पोहोचते ती तब्बल 10 धावा. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. 12 अजून करायचे आहेत. 12 धावा अजूनही करायचे आहेत. मॅच ऑन आहे. ऑनलाईन तर DBN वर पण ते आहे, पण मॅच ऑन आहे. एक मोठा फटका, 2 चांगले चेंडू. एक मोठा फटका, 2 चांगले चेंडू. सेकंडला पुन्हा एकदा फलंदाज. फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक झाला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली टिपलाय. झेल सुटलाय. 2 धावा आल्यात.
2 धावा आल्यात. आता तिसरी धाव घ्यायची का नाही घ्यायची ते ठरवतात. 2 चेंडू क्षमस्व 3 चेंडू आणि 10 धावा. 3-10 आहे. प्रयत्न करतात रामनगर ए वर्सेस रामनगर बी 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 भीमनगर. त्याकरता तुमचंही लक्ष पाहिजे आपण काय बोलतोय. भीमनगर 3 चेंडू आणि 10 धावा. काय मॅच रोमांच मात्र पाहायला मिळते. गोलंदाज मार्क मात्र सज्ज होईल. यावेळी फुल्लीस लाईनचा चेंडू मात्र चेंडू कितपर्यंत निघून जाईल. मिस्टर सूरज चेंडू पर्यंत पोहोचतोय. येस इट इज अ गॉन आणि लॉलीपॉप झेल मात्र दिला गेला आणि तंबूच्या असताना परतावा लागेल. फलंदाज बॅक टू दी डकआउट. थँक्यू. सरळ जिथे सूरज होते सूरजच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. जरा राईट लेफ्टला असता तर कदाचित फरक पडला असता. यानंतरचा होणारा मॅच सोपारा आणि रानगाव. रॉयल फायटर सोपारा आणि रानगाव संघ टॉस केला जाईल. चला दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं विनंती असेल. रॉयल फायटर सोपारा आणि रानगाव या दोन्ही संघांमध्ये आपण नाणेफेकीचा गोल बघणार आहोत. लगेचच आपण यायचं आहे. खूपच देखणं मॅच पाहायला मिळते. सुरेश यांनी विकेटचं पतन सुद्धा केलं गेलं. अगदी पुनश्च मारण्याचा प्रयत्न तितक्या ताकदीचा चेंडू पाहायला मात्र मिळाला. यावेळी सुरेख जो ग्रुप फायनल मध्ये खेळेल ना तो 2 टीमला भेटेल. लई दम लागतो भावा दम लागतो आमच्या बादला हरवाईला. धन्यवाद. चला देवेंद्र कर्णधार आपण यायचं आहे. आपण पाहिलं तर दिलीप लोखंडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं गेलं. दिलीप भाऊसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दिलीप यांनी आपण पाहिलं गेलं तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक मात्र दिलं गेलंय. तर नक्कीच भीमनगर ए संघासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र दिलं जाते. चला देवेन आपणास विनंती असेल आपण आपण क्षमस्व देवेन आपण यायचं आहे. मुगलों के विनाश की शुरुआत है. धन्यवाद.